त्यामुळे मुकरब खान त्यांच्या मागावर जाईल आणि महाराज 50 मावळ्यांसह गलबताच्या दिशेने जातो. शंभूराजे बेसावत नव्हते. खान ज्या मार्गाने घाटातून सरदारांनी त्याला हूल दिली, पण हिथंही फितुरी एवढी होती त्यांची 2 गलबतं समुद्रामार्गे जाण्यासाठी तयार होते. हाय, नमस्कार मंडळी, मी प्रणव. आज निघालो एका सोलो ट्रिपला संगमेश्वरला, आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा शहर. इकडे खूप पाऊस चालू आहे. जवळपास 60 किलोमीटर जायचं आहे. थोड्या वेळाने चहा घेण्यासाठी थांबलो. हेल्मेटमधून पण काही दिसत नव्हतं. चहा घेईपर्यंत पाऊस पण थोडा कमी आला. परत निघालो पुढच्या प्रवासाला. पुढे कसबा रोडला आलो की महाराजांचा एक मोठा भव्य असा पुतळा दिसतो. नवीनच बांधकाम आहे. आजूबाजूचा एरिया पण मस्त आहे आणि समोरचा सभा मंडप पण उत्तम बांधकाम केलं आहे. मग पुढे महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. हा बोर्ड दिसला की लेफ्ट घ्यायचा, समोरच वाडा आहे. आणि फायनली मी तिथे पोहोचलो. आजूबाजूला चारही बाजूनी पावसामुळे खूप पाणी साठलं होतं. वाडा बघता बघता तुम्हाला मी त्यावेळेचा तो प्रसंग सांगतो. शंभूराजे इथे फक्त न्यायनिवाडा करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांच्याबरोबर जास्त सैन्य पण नव्हतं. तेव्हा 5000 सैन्यानिशी मुकरब खान संगमेश्वरला यायला निघाला आहे ही बातमीसुद्धा महाराजांपर्यंत पोहोचली होती. शंभूराजे बेसावत नव्हते. खान ज्या मार्गाने घाटातून येतोय त्यावेळेचा तिथला पाऊस, ही सगळी परिस्थिती बघता त्याला 4 दिवस लागतील. आणि तोपर्यंत आपण इथलं कामकाज आटपून निघून जाऊ असं नियोजन झालं होतं. पण फितुरी एवढी झाली होती की 4 दिवसाचा रस्ता असतानासुद्धा फितुरांनी त्याला जवळचा रस्ता दाखवून दुसऱ्याच दिवशी संगमेश्वरला आणला. आणि मुकरब खानाने लगेच आपल्या 5000 सैन्यानिशी फिरून संगमेश्वरला वेढा घातला. ह्या परिस्थितीत पण महाराज सावध होते. त्यांची 2 गलबतं समुद्रामार्गे जाण्यासाठी तयार होते. अशावेळी महाराजांनी एक गनिमी कावा साधला. मुकरब खान येताच सर्व सरदारांनी आपल्या सैन्यासह बाहेर पडायचं आणि नेहमीप्रमाणे हूल द्यायची आणि तिथून निघून जायचं. आणि अशावेळी धुरळा असा उडवायचा असतो की कोण कोणत्या दिशेने चाललंय समजलं नाही पाहिजे. त्यामुळे मुकरब खान त्यांच्या मागावर जाईल आणि महाराज 50 मावळ्यांसह गलबताच्या दिशेने जातात. ठरल्याप्रमाणे सगळं घडत पण होतं. मुकरब खान आला, सरदारांनी त्याला हूल दिली, पण हिथंही फितुरी एवढी होती की ही फक्त हूल दिली जाते, पण महाराज 50 मावळ्यांसह वाड्यातच आहे खानाला सांगितलं गेलं. आणि मुकरब खान थांबला. या पुढचा इतिहास तुम्हाला तर माहितीच आहे. 350 वर्ष उभा असलेला हा वाडा आता शेवटचे क्षण मोजतोय. इथून पुढे गेलात की एक महादेवाचं मंदिर लागतं. तिथून मग पुढे जागमाता देवीच्या मंदिरात आलो. तुम्ही जेव्हा वाडा बघायला याल तेव्हा देवीच्या दर्शनाला सुद्धा नक्की या. बाकी माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.